नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सिल्क ब्लाउज पीसचं अस्तर कसं जोडायचं हे दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. बघा मी हे पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे समोरचा भाग मी पहिले शिवून घेते. तो कसा शिवायचा तो सविस्तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता हे कटोरीची गोलाईची साईड असते, साईडचा भाग आहे तो आपण जोडून घेऊयात. आता हे उलट सुलट साईड बघायची पहिले. आता हे उलट बाजूला मी हा कपडा ठेवला, त्यावरती अस्तर ठेवलं. सर्वात पहिले मी काय केलं माहिती आहे का, अस्तर जे कट केले तो बरोबर मापानुसार कट केलं आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो अर्धा ते पाऊण इंचापेक्षा जास्त सोडलेला आहे. कारण हे सिल्क कपडा आहे, थोडा सरकतो आणि तो व्यवस्थित जोडावा लागतो, म्हणून मी एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे सगळ्या बाजूनी. आता हे पूर्ण शिलाई एकदम सावकाश जोडून घ्यायच्या. त्यानंतर आता ही दुसरी बाजू पण तशी जोडून घेऊयात आपण. आता ही बाजू आपल्याला व्यवस्थित आता यावरती मी असा सरळ हात ठेवून जोडून घेते, म्हणजे कापड सरकणार नाही जास्त. थोडंसंही कापड सोडलं तर सुटलं तर काय होते, सिल्क ब्लाऊज असल्यामुळे कपड्यामध्ये घोळ येतो मग, आणि तो फिटिंग केल्यानंतर तो दिसून येतो मग. हे बघा इथं थोडासा कपडा ताणून पाहिला मी, येतं का ते. आता हे उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेऊयात. आता हे पूर्ण बाजूचं मी कपडा कट करून घेते, कारण आता आपल्याला हे असं जिथे शिलाई मारलेली आहे तिथून दुसरा भाग जोडायला सोपं जातं. आता ही एक बाजू झाली, तर दुसरी बाजू आपल्याला तशाच प्रकारे जोडायची. तर हा भाग परत हा भाग उलट साईडनं आहे ते पहिले चेक करून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती तसाच भाग तो कट केलेला ठेवायचा आणि हळूवार जोडून घ्यायचं. इथेही थोडासा आपण हात असा ठेवून जोडून घेऊयात, म्हणजे कपडा आपला एकदम व्यवस्थित येईल, सरकणार नाही. आता दुसरी बाजू जोडून घेऊयात. त्या दोन्ही बाजू जोडल्यानंतर तर खालची साईड जोडायची राहिली आपली, ती आपण जोडून मग उरलेलं कापड कट करून घेऊयात. आता हे कापड आपण जसं पहिल्या बाजूला कट केलं तर तसंच कट करून वेगळं करून घेऊयात. आता हे दोन्ही भाग मी एकसारखे जोडून घेतले नाही, वेगवेगळे घेतले जोडून, म्हणजे दोन्ही बाजूचे दोन भाग होऊन गेले. बघा हाही थोडासा कपडा आपण बघूयात ताणून. इथं जर व्यवस्थित आलं, घडी जर नाही पडली, असं समजायचं की आपलं अस्तर व्यवस्थित जोडण्यात आलेलं आहे. त्यानंतर जोडूयात आता आपण कटोरी. ही बघा ही उलट बाजू आहे आणि ती खालची सरळ बाजू आहे. त्या पहिले दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि इथं आता ब्लाऊज पीसला प्रिंट आलेली आहे ती खालच्या साईडला ठेवून व्यवस्थित जोडून घेऊयात. आता इथे एकदम कटोरी आहे, गोल भाग आहे, त्यामुळे खूप सावकाश असा आपण हा भाग जोडून घेऊयात. सिल्क कापड असल्यामुळे तो थोडंसं सरकतं. त्यानंतर तसाच हात ठेवून कपडा सरकू द्यायचा नाही आणि पूर्ण कोपरे कोपरे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच टेलरिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता हे उरलेला कपडा कट करून घेऊयात.
त्या अगोदर आपण पहिले चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलं का नाही, का कुठं कपडा सरकला जर असेल तर परत ती शिलाई उसवून परत एक शिलाई मारून घ्यायची. पण व्यवस्थित आलेला आहे आपला कपडा. बघा अशा प्रकारे ही कटोरी जोडून झाली. आता दुसरी कटोरी आपण जशी ठेवली होती तशीच जोडून घेणार आहोत. इथं पूर्ण शिलाई मारून घेतलेल्या आहेत मी कटोरीला. हा पूर्ण फिनिशिंग देण्यासाठी आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत. ही झाली आता दोन्ही कटोऱ्या आपल्या एकसारख्या जोडून. दोन्ही भागाच्या 2 कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत आपल्या. आता राहिली क्रॉसपट्टी जोडायची. तर क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी आता आपल्याला सरळ कपड्यावर जोडायची पहिले. इथेही मी एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे. बघा आता मोठा भाग पहिले जोडून घेऊयात. सरळ कपडा आहे, खालचा जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो सरळ आहे. त्यानंतर आता छोटा भाग, सुरुवातीला छोटा भाग जोडून घ्यायचा. आता हे दोन्ही भाग जोडल्यानंतर दोन्ही भागाचे तोंड मी वेगवेगळे केलेले आहेत, कारण हे दोन्ही साईडला आपल्या 2 क्रॉसपट्ट्या येणार आहेत. आता यावरती आपण दाबटीप टाकून घेऊयात आणि त्यानंतर मग आता ही बाजू आपल्याला सरळ करून जे क्रॉसपट्टीचा आकार आहे तो उलट दिशेला जाईल. आता इथं परत आपल्याला तसाच असा सरळ असा हात ठेवून आपल्याला ही क्रॉसपट्टी तशी जोडायची आहे. कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही. ओढला म्हणजे तो थोडासा तरी तिरकस येतो, त्यामुळे ओढायचा नाही, एकदम सावकाश जोडायचं. त्यानंतर सरळ करायचा भाग. त्यानंतरच आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर ही झाली एक क्रॉसपट्टी. आता दुसरी क्रॉसपट्टी मी अशाच प्रकारे जोडून घेते. यावरती एक दाबटीप टाकली आणि नंतर हा सरळ कपडा करून तसाच हात ठेवून आपल्याला एकदम सावकाश असं जोडून घ्यायचं. आणि आता उरलेला कपडा इथे आपण कट करून घेऊयात. आता हा झाला आपला पूर्ण समोरचा भाग जोडून. त्यानंतर आता आपण पाठीमागचा भाग जोडायला घेऊयात. तो कसा जोडायचा तो एकदा सविस्तर बघा, व्हिडिओ स्किप करू नका. सिल्क ब्लाऊज अस्तर कसं कट करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता इथं बघा, प्रिंट आपल्याला वरच्या साईडनं डिझाईन जाऊ द्यायची आहे, त्यामुळे तशी मी कट करून घेतलेली आहे. आणि आता हे गळा कट करून हा पहिले पूर्ण जोडून घेणार आहे इथून तिथून. इथे आपल्याला पहिले गळा जोडून घ्यायचा आणि त्यानंतर बाजूच्या शिलाई मारायच्या, कारण गळ्याचा आकार गोलाकार किंवा डिझाईनचा असतो. पहिले तो आपण जोडून घ्यायचा आणि मग एक्स्ट्राच्या शिलाई आहेत साईडच्या त्या मारून घ्यायच्या. तर हे उरलेलं कापड आहे आतमधलं गळ्याचं, ते मी कट करून बाजूला करून घेते. आता इथं शिलाई मारून घेणार आहे मी. बघा मी इथं पण ब्लाऊज पीसचं जे कापड आहे तो एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे, कारण हा सिल्क ब्लाऊज आहे तो आपल्याला जोडताना थोडासा कमी जास्त होतो, त्यामुळे एक्स्ट्राचा कपडा सोडून घ्यायचा.
कॉटन असेल तर सारखं कट केलं तरी चालतं, कारण तो कपडा एकदम स्मूथ असतो, तो कुठेही सरकत नाही, काहीच नाही. आता इथं पण मी पूर्ण शिलाई मारून घेतलेल्या आहेत, पण कोणताही कपडा जास्त ओढला वगैरे नाही. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग कट करून. हा एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करून घ्यायचा. पाठीमागचा भागात आपला जोडून झालेला आहे. बघा कोणताही कपडा जास्त ओढला नाही, त्यामुळे अस्तरासोबत एकदम व्यवस्थित बसलेला आहे. आता राहिली आपली बाही जोडायची. ती कशी जोडायची ते पहा. आता ही बाहीला मी जॉईंट लावून घेतलेत आणि सरळ कपड्यावर मी ही बाही ठेवून जोडून घेणार आहे. जशी आपण क्रॉसपट्टी जोडतो सेम तसंच आपल्याला बाही पण जोडायची असते. आता यावर दाबटीप टाकून घ्यायची. आणि त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला ही बाही सरळ करून जोडून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीची शिलाई आणि बाहीची शिलाई सारखीच असते. तर यावरती परत एक शिलाई मारून घ्यायची फिनिशिंगसाठी. आता आपण सरळ करून मापाच्या ब्लाऊजचं माप काढून बाही जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. तर हे एक्स्ट्राचा कपडा कट करून आपलं अस्तर पूर्ण जोडून झालेलं आहे. बघा ह्या दोन बाह्या एकदम सावकाश आणि व्यवस्थित जोडलेल्या आहेत. त्यानंतर ह्या कटोऱ्या दोन, त्यानंतर कटोरीच्या साईडचा भाग, त्यानंतर क्रॉसपट्टी आणि राहिला पाठीमागचा भाग. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.